च्या इलेक्शनमधला पॉईंट आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की दिस वॉज द बिगिनिंग ऑफ कोलिशन एरा इन इंडिया. त्या काळामध्ये आधी फक्त एकच पक्ष होता, काँग्रेस पार्टी होती, तिथं दुसरी पार्टी नव्हती. पण त्याच्यानंतर मात्र वेगवेगळ्या पार्टी निर्माण झाल्या, काही पार्टी युती करायला लागल्या एकमेकांशी. कोलिशन एरा म्हणजे युतीचं सरकार सुरू झालं. दिस इलेक्शन ऑल्सो सेट ऑफ लार्ज स्केल डिफेक्शन्स, आणि बऱ्याच याच्यामध्ये खूप डिफेक्शन झाले. डिफेक्शन म्हणजे काय, आपली पार्टी सोडून दुसऱ्याच्या पार्टीमध्ये एंट्री करणं सुरू झालं. ओके, बिटवीन 1967 to 1971 some 142 MPs and over 1900 MLAs migrated their political parties. याला अंडरलाईन करा. जवळजवळ 1967 ते 71 या कालावधीमध्ये 142 MPs आणि जवळजवळ 1900 म्हणजे 1900 MLAs मंत्री मायग्रेटेड देअर पॉलिटिकल पार्टीज. त्यांनी आपली पॉलिटिकल पार्टी सोडून दुसऱ्याची पॉलिटिकल पार्टी जॉईन केली. गव्हर्नमेंट ऑफ मेनी स्टेट्स बिगिनिंग फ्रॉम हरियाणा कोलॅप्स्ड अँड the defections were awarded with plum ministers in the governments including chief ministership in Haryana. प्लम म्हणजे एकदम जास्त प्रमाणामध्ये लोकांनी मायग्रेट झाले याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं, एक संपूर्ण पार्टीचं लोकच जर मायग्रेट झाले तर ती पार्टी खालसा होणार, संपणार आहे. इन हरियाणा वन लेजिस्लेचर गयालाल challenge party for 3 times and change parties for 3 times and thus all defections used to be called. हा जो गयालाल होता यांनी जवळजवळ आपली पार्टी ही 3 वेळा पार्टी त्यांनी बदलली. ओके, सो आयाराम गयाराम, thus all defects used to be called आयाराम गयाराम. जे कुणी डिफेक्टर्स आहेत म्हणजे जे सोडून जातात त्यांना काय म्हटलं जातं, आयाराम गयाराम. However, the issue was not addressed immediately. It took further 17 years to pass the anti-defection law in 1985. तेव्हाचा हा इश्यू आहे. 1971 मध्ये जवळजवळ एकाच गयालालनी काय केलं, खूप वेळा पार्टी बदलली. मग अशी पार्टी बदलणं योग्य आहे का, त्याच्यावर कायदा बनण्यासाठी जवळजवळ 17 वर्षाचा कालावधी गेला आणि 1985 मध्ये कायदा अस्तित्वात आला, जे आपण आता अँटी डिफेक्शन लॉ पाहिला. The 52nd Amendment of the Constitution in 1985 inserted 10th schedule in the Constitution with provision as to disqualification on ground of election. प्रोव्हिजन कशाची झाली, इलेक्शन किंवा डिफेक्शन, ग्राउंड ऑफ डिफेक्शनवर काय झालं, इन द 10वे शेड्यूल निर्माण करण्यात आलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आणि त्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन, जो सारखी पार्टी बदलेल त्याला डिस्क्वालिफाय करण्यात यावं, हा कायदा सुरू झाला. ऑल प्रोसिडिंग इन रिलेशन टू एनी क्वेश्चन ऑन डिस्क्वालिफिकेशन ऑफ अ मेंबर ऑफ अ हाऊस अंडर दिस शेड्यूल आर डीम टू बी प्रोसिडिंग इन पार्लमेंट. आणि पार्लमेंटमध्ये काय झालं, हे प्रोसिडिंग जे होतं, कुठलाही प्रश्न आहे डिस्क्वालिफिकेशन ऑफ अ मेंबर ऑफ हाऊस अंडर दिस शेड्यूल आर डीम टू बी प्रोसिडिंग इन पार्लमेंट. आणि हे प्रोसिडिंग कुठं चालणार होतं, हे सगळे केसेस कुठं चालणार होत्या, पार्लमेंटमध्ये. करंटली द अँटी डिफेक्शन लॉ कम्स अंडर द ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ कोर्ट. आधी या सगळ्या केसेस कुठं चालायच्या, पार्लमेंटमध्ये, पण आत्ता मात्र त्या कुठं चालतात, कोर्टामध्ये चालतात. ओके, आता 52वी अमेंडमेंट काय होती ते पाहूया. 52nd अमेंडमेंट ॲक्ट. इन दिस अमेंडमेंट आर्टिकल्स 101, 102, 190 अँड 191 वॉज अ चेंज. ह्या बदलले गेले आर्टिकल्स. It laid down the process by which legislature may be disqualified on grounds of defection. It laid down the process by which legislature has been disqualified on grounds of defection. As per this process, a member of parliament or state legislature can be disqualified on the following ground. हे मेंबर्स आहेत लेजिस्लेचरचे, हे कसे डिस्क्वालिफाय ठरवले जातील पहा. When members of a political party resign voluntarily from his party or disobey the directives or directions of the party leadership on oath. ओके, हे 2 ग्राउंड याच्यामध्ये टाकण्यात आले. इन द केस कियोटा होलोहॉन वर्सेस जुचिलू अँड अदर्स 1993ची केस आहे. इश्यू होता 10th schedule curtails the freedom of speech and expression.
यांनी सांगितलं की जर 10वा शेड्यूल ॲड केला अँटी डिफेक्शन लॉवाला, आणि जे लोक पार्ट्या सोडून जातील, सारखे सारखे पार्टीचे बदल करतील, त्यांच्यावर काय केले जाणार आहे, कार्यवाही केली जाणार आहे. आणि हे कसं आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन व्हायलेशन करतात, कॉन्स्टिट्यूशनचं व्हायलेशन करतात, फंडामेंटल राईटचं व्हायलेशन होतं इथे. सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द 10th शेड्यूल नायदर impinges upon the freedom of speech and expression. त्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे 10वं जे शेड्यूल आहे ते याच्यावर इम्पिच करत नाही आहे स्पीच अँड एक्सप्रेशनवर, नॉर सबवर्ट्स द डेमोक्रॅटिक राईट्स ऑफ इलेक्टेड मेंबर्स, किंवा डेमोक्रॅटिक राईटचा भंग होत नाही आहे. द 10th शेड्यूल इज कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. आणि हे 10वं जे शेड्यूल आहे हे कॉन्स्टिट्युशनली कसं आहे, व्हॅलिड आहे. ओके, याच्यामध्ये काही लूपहोल्स आहेत, ते लूपहोल्स पाहूयात. ॲज पर द 1985 ॲक्ट, 1985मध्ये जो कायदा तयार झाला, अ डिफेक्शन बाय 1/3 ऑफ द इलेक्टेड मेंबर्स ऑफ पॉलिटिकल पार्टी वॉज कन्सिडर्ड अ मर्जर. यांना काय कन्सिडर केलं गेलं, मर्जर केलं गेलं. सच डिफेक्शन वेअर नॉट ॲक्शनेबल अगेन्स्ट, त्यांच्या विरुद्ध कुठलंही ॲक्शन घेतली जाणार नाही. अकॉर्डिंगली to 91st Constitutional Amendment Act 2003, at least 2/3 of the members of the party have to be favor of a merger. आणि जर जेव्हा एकमेकांमध्ये दोन पार्टी युती करणार असतील, मर्ज होणार असतील, तर अशा वेळेस किमान 2/3 पार्टीच्या मेंबर्सने तरी एकमेकांमध्ये युती करायला पाहिजे, असा लूपहोल आहे याच्यामध्ये. ओके.